नमस्कार, मी अश्विनी जाधव केदारी. लोकमतच्या रिजनल डायरी या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काल महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि सोबतच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सुद्धा मोठं शक्ती प्रदर्शन करत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यापासून कधी नव्हे तर इतकी मोठी ताकद ही रवींद्र धंगेकर यांच्याही मागे उभी आहे असं काल दिसून आलं. अर्थात याला कारण सुप्रिया सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांचं सुद्धा होतं, कारण या दोघांनीही सोबतच उमेदवारी अर्ज दाखल केले आणि एकूणच राष्ट्रवादीची मोठी ताकद या निमित्तानं दिसून आली. इकडे धंगेकर यांचे प्रतिस्पर्धी असलेले मुरलीधर मोहोळ यांनी अगदी पहिल्या दिवसापासून जोरदार प्रचार सुरू केलाय. मात्र काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या मानापमान नाट्यामुळे फार काही आलबेले काँग्रेसमध्ये असं दिसत नाहीये आणि याची सुरुवात ही धंगेकरांना उमेदवारी ज्या दिवशी दिली अगदी त्याच दिवसापासून सुरू झाल्याचं दिसतंय. माजी उपमहापौर आबा बागुल यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि पक्षावर आपण नाराज आहे हे वारंवार त्यांनी आपल्या कृतीत नाही दाखवून दिलं. नाराज असल्यानंच त्यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती आणि त्यामुळे काँग्रेसला यामुळे आणखी एक धक्का सुद्धा बसलाय. आता काँग्रेसनं धंगेकरांनाच उमेदवारी का दिली? रवींद्र धंगेकर हे कसबा पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेले आमदार आहेत. भाजपनं सर्व ताकद पणाला लावली होती यावेळी, तरी सुद्धा भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यातच हार पत्करावी लागली होती. रवींद्र धंगेकर यांची मुळात ओळखच ही सर्वसामान्य कार्यकर्ता ते आता कुठे नेता अशी झाली आहे. कसबा पॅटर्नमुळे रवींद्र धंगेकर यांचं नाव हे संपूर्ण राज्यभरात पसरलंय आणि जिथे जिथे भाजपला मानणारा वर्ग आहे त्या सगळ्या ठिकाणी रवींद्र धंगेकर यांना कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये चांगलं मतदान झालं होतं. कुठल्याही जातीपातीत न अडकता सर्वसमावेशक राजकारण राहिलेलं आहे त्यांचं. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन रवींद्र धंगेकर यांचं नाव हे पुणे लोकसभेसाठी अंतिम झालं. पण लोकसभा निवडणुकांचा प्रचार हा आता रंगात येत असतानाच पुणे शहर काँग्रेसमध्ये मात्र तो उत्साह का दिसत नाहीये? काँग्रेसचे पुण्याचे प्रभारी आमदार जे आहेत विश्वजित कदम हे सांगलीच्या उमेदवारीमध्ये अडकून पडलेत आणि त्यांनाही पुण्याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यानं गटतट विसरून सर्वांना एकत्र आणणार कोण हा प्रश्न पुणे शहर काँग्रेस पुढे निर्माण झालेला आहे आणि महाविकास आघाडी सुद्धा याबाबत फारशी सक्रिय आपल्याला दिसून येत नाहीये. पुणे लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास थोडक्यात पहा कसा आहे. 1971 साली मोहन धारिया हे काँग्रेसकडनं यावेळी निवडून आले होते आणि त्यानंतर 1977 साली भारतीय लोकदलाकडनं धारिया यांनी पुन्हा निवडणूक लढवली होती आणि दुसऱ्यांदा ते निवडून आले होते. 1980च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे विठ्ठल गाडगीळ हे पुणे लोकसभेमधनं विजयी झाले होते. तर 1984 आणि 1989 साली झालेल्या निवडणुकांमध्ये सुद्धा विठ्ठल गाडगीळ हे काँग्रेसकडनं सलग निवडून आले होते. त्यानंतर पुढे 1991 मध्ये काँग्रेसची सत्ता मोडत भाजपचे अण्णा जोशी हे गाडगीळांना हरवत पुण्याचे खासदार झाले. पुढे 1996 मध्ये काँग्रेसनं पुन्हा आपला गड जिंकला. 1996ला काँग्रेसचे सुरेश कलमाडी हे विजयी झाले आणि 1998ला झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडनं विठ्ठल तुपे हे निवडून आले होते. या निवडणुकीमध्ये सुरेश कलमाडी हे अपक्ष लढले होते. पुढे वर्षभरातच झालेल्या निवडणुकीमध्ये 1999 साली भाजपचे प्रदीप रावत हे पुण्याचे खासदार झाले. 2004ला सुरेश कलमाडी यांनी पुन्हा काँग्रेसकडनं निवडणूक लढवली आणि ते 2004 त्याबरोबर 2009 या दोन्ही निवडणुकांमध्ये निवडून आले होते. 1971 पासून आपण पाहिलं तर 8 वेळा काँग्रेसचं पुणे लोकसभा मतदारसंघातनं काँग्रेसनं विजय मिळवलेला आहे आणि या निकालावरनं पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड असल्याचं सुद्धा दिसून आलंय. असं असलं तरी सुद्धा 2014 नंतर यामध्ये बदल झाल्याचं दिसून आलेलं आहे. 2014ला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भाजपची लाट अर्थात मोदी लाट होती आणि भाजपच्या या वाढत्या प्रभावामुळे 2014 आणि 2019च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आणि हा सामना काही साधा सुद्धा नव्हता. कित्येक लाखोंच्या पटीत काँग्रेसनं पराभव पत्करला. कलमाडी यांच्यानंतर पुण्यातल्या काँग्रेसला विजय मिळवून देणारा उमेदवार आतापर्यंत लाभलेला नाहीये. प्रत्येक निवडणुकीमध्ये काही लाखांच्या फरकानं काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होत आलेला आपण बघितलेला आहे. मात्र आता रवींद्र धंगेकर यांच्या माध्यमातून काँग्रेसला यश मिळू शकतं. मात्र काँग्रेसमधली अंतर्गत दुफळी जी आहे यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या नाराजी नाट्यामुळे काँग्रेसची हानी होण्याची शक्यता आहे. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यामुळे अनेक वर्षांच्या कालखंडानंतर काँग्रेसला विजय मिळवून देणारा उमेदवार मिळाला
असं असताना सुद्धा रुसव्या फुगव्यांनी या प्रचाराची धार मात्र बोथट झाल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। रवींद्र धंगेकर यांच्या निवडणूक प्रचार प्रमुखपदी हे माजी आमदार मोहन जोशी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। तर कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सुद्धा मोहन जोशी यांनी रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती आणि त्यामध्ये रवींद्र धंगेकर हे विजयी झाल्याचं सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। मात्र काल जी सभा झाली महाविकास आघाडीची, या सभेमध्ये पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम आणि बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे प्रमुख नेते आल्याचं आपल्याला दिसून आलं होतं। पण तिकडे नगरमध्ये निलेश लंकेंच्या पाठीमागे जसा सगळा फोर्स उभा राहतोय तसा मात्र रवींद्र धंगेकरांच्या मागे का उभा राहत नाहीये असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी निर्माण होतो। बाळासाहेब थोरात हे त्या ठिकाणी अगदी जातीनं लक्ष घालतायत, अर्थात तो त्यांचा परिसर आहे। मात्र निलेश लंकेंच्या विजयासाठी त्यांनी ज्या पद्धतीनं प्रयत्न सुरू केलेत तसं धंगेकरांच्या बाबतीत इथे पुण्यामध्ये होताना दिसत नाहीये। निवडणूक लढण्यासाठी जी प्रचार यंत्रणा लागते, उमेदवाराला जी रसद पुरवावी लागते, हे काहीच धंगेकरांच्या वाट्याला का येत नाहीये। यामध्ये काँग्रेस आणि विशेष करून महाविकास आघाडी सुद्धा कमी पडते असं साधारण चित्र सध्या तरी दिसून येत आहे। पण धंगेकरांची आजवरची कारकीर्द पाहता त्यांची उमेदवार म्हणून क्लीन इमेज राहिली आहे आणि सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरलेले ते उमेदवार आहेत। पण तितकं पुरेसं आहे का याचाही विचार आता काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं करणं गरजेचं आहे। सध्या शरद पवारांचं लक्ष हे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अधिक आहे, कारण बारामती लोकसभा जिंकण्याचा चंगच भाजपनं बांधलाय। भाजपच्या नेत्यांनी आम्हाला शरद पवारांचा पराभव करायचा आहे हे अगदी ठासून सांगितलंय। त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघ हा अर्थातच प्रतिष्ठेचा झालाय। विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा बारामती लोकसभेतनं निवडून आणायचं यासाठी शरद पवारांनी हरेक प्रयत्न केलेत। शरद पवार बारामतीत जातीनं लक्ष घालतायत, त्यामुळे पुणे लोकसभेसाठी म्हणावं तसं ॲक्टिव्ह अद्याप महाविकास आघाडीतील कोणीही नेते दिसून येत नाहीये। आणि त्यातच मानापमान नाट्याची झालरही काँग्रेसला आहेच। त्यात भरीसभर म्हणून मध्येच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा काहीशी कठोर भूमिका घेतल्याचं मधल्या काळात दिसून आलं। महाविकास आघाडीत कसबा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडला जाईल असं जाहीर करा, तरच लोकसभा निवडणुकीत आम्ही धंगेकरांसाठी काम करणार असा पवित्रा शिवसेनेच्या ठाकरे गटानं घेतला होता। त्यामुळे महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाल्याचंही पाहायला मिळालं। आता मात्र गाडी काहीशी रुळावर आल्याचं दिसतंय। परवाच झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची एकत्रित ताकद दिसून आली आहे। हेच पाठबळ धंगेकरांना शेवटपर्यंत मिळालं तर कसबा पॅटर्न जसा पोटनिवडणुकीत चालला तसंच काहीसं चित्र पुणे लोकसभेतही दिसू शकेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अर्थात या सगळ्या गोष्टी असल्या तरी सुद्धा सध्या एकटे धंगेकर हे सर्वांना पुरून उरताना दिसतायत। रवींद्र धंगेकर हे काँग्रेस नेत्यांचं नाव घेत नाहीये, तर भाजप नेत्यांचं नाव घेण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे। इथपासून ते अगदी त्यांच्या शिक्षणापर्यंत सगळे मुद्दे त्यांच्या विरोधकांनी काढले। मात्र तरी सुद्धा या सगळ्या आरोपांना उत्तर देत रवींद्र धंगेकर हे कायमच चर्चेत राहत आहेत। खरं तर आता दिवस कमी राहिलेत, कारण आज आपण बघितलंय एका टप्प्यातलं मतदान सुरू झालेलं आहे। आता पुण्याचं मतदान सुद्धा लवकरच होणार आहे आणि पुणे लोकसभेकडे आता तरी काँग्रेस आणि महाविकास आघाडी हे गांभीर्यानं बघणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रेक्षक म्हणून तसंच तुमच्यापैकी अनेक जण हे पुणे लोकसभेसाठी मतदारही असतील। तुम्हाला काय वाटतं, कोण असेल पुण्याचा भावी खासदार? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा। रिजनल डायरीमध्ये असे अनेक विषय आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू आणि कुठल्या विषयावर आम्ही बोललं पाहिजे असंही तुम्हाला वाटतं ते विषयसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा। धन्यवाद।